सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा। सांगली मिरज रोड, मिरज। पाकिस्तानच्या पाडलेल्या विमानाबद्दल अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष खोटं बोलत आहेत असं मोदींनी जाहीर करावं। परभणीत प्रकाश आंबेडकर यांनी मोदींवर जहरी टीका केली आहे। पंतप्रधान मोदी सांगतात आम्ही पाकिस्तानचे एक विमान पाडलं आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष सांगतात की आम्ही दिलेलं सर्व विमान पाकिस्तानात सुरक्षित आहे। मोदींना आम्ही विनंती आहे, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष खोटं बोलतात असं मोदींनी जाहीरपणे सांगावं अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी मोदींवर केली। ते आज परभणीच्या पाथरीत प्रचार सभेत बोलत होते। एअरफोर्सची एअर स्ट्राईक केला याच्याबद्दल दुमत नाही। पंतप्रधानांनी सांगितलं की आम्ही असं पाकिस्तानचं एक विमान पाडलं, F-16 पाडलं। काल परवा अमेरिकेच्या सरकारने अधिकृतरित्याने सांगितलं की आम्ही जेवढी विमानं F-16 दिली होती ती सगळी विमानं जशीच्या तशी आहेत। मोदींना आमची विनंती आहे की अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष खोटं बोलतोय म्हणून असं सांग। ते जर सांगितलं नाही तर नरेंद्र मोदी खोटं बोलतोय असंच सिद्ध होईल। म्हणजे अमेरिकेच्या सरकारने सांगितलं की आम्ही जेवढी विमानं F-16 टाका त्यांचीच विमानं आहेत ती, आम्ही जेवढी विमानं पाकिस्तानला दिली होती तेवढी विमानं आहेत, एकही गायब झालेलं नाही। त्यांनी आरोप न करता त्यांनी नरेंद्र मोदीवरती खोटी बातमी दिली म्हणून आरोप केला। आता आम्ही नरेंद्र मोदींना म्हणतोय की तुम्ही खरंच पाडलं असेल तर जाहीरपणे सांगा की अमेरिकेचं सरकार खोटं बोलतोय। हे जर तुम्ही बोलला नाही तर तुमचा असणारा हा नवा जुमला होता असं फक्त इथलं सरकार मानणार आहे, लोक मानणार काम करेगा और वो आपके पसंद का उम्मीदवार जिसको आप मत करोगे वो उम्मीदवार को आपके बीच रहने का और आपके बीच रहकर आपकी जद्दोजहद, आपकी लड़ाई लड़ने का काम करेगा। जैसा कि आप सभी जानते हैं कि 2014 का चुनाव जब आया था, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर BS भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक, आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत। निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी। बँक ऑफ इंडिया जवळ, शिवाजी रोड, मिरज।